नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर विद्यार्थ्यांनो, आपण शब्दांच्या जाती पाहत आहोत। शब्दांच्या जाती किती आहेत, कोणत्या आहेत, हे सर्व आपण मागील व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले आहे। ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या। प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे हे व्हिडिओ आहेत। मराठी व्याकरण बेसिक पासून शिकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आज आपण शब्दांच्या जातीमधील तिसरा घटक विशेषण हा पाहत आहोत। मग विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे पडणारे उपप्रकार किती आहेत, मग विशेषणाचे उपप्रकार किती आहेत सांगा पाहू। विशेषणाचे उपप्रकार 3 पडतात। गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। मग आपण गुणविशेषण मागील व्हिडिओ मध्ये कव्हर केला आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संख्या विशेषण म्हणजे काय व संख्या विशेषणाचे उपप्रकार पाहणार आहोत। मग संख्या विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शविली किंवा दाखवली जाते त्यास काय म्हणतात, संख्या विशेषण। म्हणजेच ज्या विशेषणाच्या योगाने नामाची, हे पहा तुम्हाला नाम ओळखता आलं पाहिजे तसेच विशेषण ही ओळखता आलं पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास काय म्हणतात, संख्या विशेषण असे म्हणतात। मग उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मग उदाहरणार्थ 10 मुली, 10 मुली। मग मुली हे काय आहे, नाम आहे। मग त्याच्या समोर येणार हे त्याचं काय आहे, संख्या विशेषण आहे। विशेषणच आहे परंतु संख्या, त्याच्यातून संख्येचा अर्थ होतो त्यामुळे ते संख्या विशेषण झालं। आणि गुण विशेषण कसं असतं, तर त्याच्यातून गुण दाखवला जातो त्या नामाचा, त्यामुळे ते गुण विशेषण होतं। मग आता संख्या विशेषण हे काय आहे, 10 हे काय झालं, संख्या विशेषण झालं। पुढील दुसरं उदाहरण पाहूया। पुष्कळ लोके, पुष्कळ लोके, पुष्कळ लोक, पुष्कळ लोक। मग आता हे लोक हे काय झालं, नाम झालं। मग नामाच्या समोर येणार काय आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगणार काय आहे, तर विशेषण आहे। मग ते विशेषण कसं आहे, पुष्कळ। पुष्कळ म्हणजेच काय, याच्यातून देखील संख्येचा, पुष्कळ, काही, थोडे, अगदी, हे काय झाले, संख्या विशेषण, संख्या विशेषण झालं। त्यामुळे हे संख्या विशेषण आहे। संख्येचा बोध होत असल्यामुळे संख्या विशेषण आहे। गुण विशेषण आणि संख्या विशेषण असं लक्षात ठेवा। सार्वनामिक विशेषण कसं लक्षात ठेवायचं हे मी सार्वनामिक विशेषणाच्या लेक्चर मध्ये नक्की सांगणार आहे। मग आता लक्षात आलं का, संख्या विशेषण म्हणजे काय, तर विशेषणातून संख्येचा बोध होतो त्याला संख्या विशेषण असे म्हणतात। आता आहे संख्या विशेषणाचा उपप्रकार। मग संख्या विशेषणाचे उपप्रकार किती आहेत, तर संख्या विशेषणाचे उपप्रकार 5 आहेत। किती आहेत, 5 आहेत। पहिला आहे गणनावाचक संख्या विशेषण, दुसरा आहे क्रमवाचक संख्या विशेषण, तिसरा आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण, चौथा आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि पाचवा आहे अनिश्चित संख्या वाचक विशेषण। हे झाले 5 प्रकार। एक प्रकार लिहायचा राहिला आहे, जागा अपुरी असल्यामुळे। मग संख्या विशेषण म्हणजे काय, त्याची व्याख्या काय केली जाईल, तसेच त्याची उदाहरणे तुमच्या लक्षात आली असतील तर आपण संख्या विशेषणाच्या उपप्रकारांकडे वळूयात। म्हणजे तुमचं एकाच लेक्चर मध्ये हा सर्व घटक कंप्लीट होणार आहे, कव्हर होणार आहे। मग 5वा प्रकार आहे पहा, अनिश्चित संख्या विशेषण। अनिश्चित संख्या विशेषण। चला मग आता गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। मग गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय, वस्तूंची संख्या दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो। म्हणजे किती वस्तू आहेत हे दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो। उदाहरणार्थ 10 मुली, तर हे 10 हे काय झालं, गणना। गणना म्हणजे संख्येची गणना केली जाते याच्यामुळे, मग गणनावाचक संख्या विशेषण झालं। तसेच अर्धा तास,
अर्धा तास. हे अर्धा काय झालं, गणनावाचक संख्या विशेषण झालं. 60 रुपये. 60 रुपये हे 60 काय झाले, गणनावाचक संख्या विशेषण झालं. आता आपण क्रमवाचक संख्या विशेषण पाहूया. क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय, तर गणनावाचकचे देखील उपप्रकार पडतात, त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. आता आपण पाहूया क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे पहिला, चौथा, आठवी, साठावी ही विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात, अशांना क्रमवाचक विशेषण म्हणतात. म्हणजे क्रम दर्शविला जातो. मग पहिला वर्ग, उदाहरणार्थ पहिला वर्ग, वस्तूंचा काय दाखवला जातो, क्रम दाखवला जातो, त्यांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. हे पहा, याच्यातूनच व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत. क्रम, गणना, आवृत्ती, पृथकत्व आणि अनिश्चित. याच्यावरून तुम्हाला उदाहरणे घेतल्यावर सर्वच प्रकार उदाहरणाने कळणार आहेत. पहिला वर्ग, पुढील उदाहरण आहे चौथा बंगला. चौथा बंगला. हे चौथा हे काय झालं, क्रमवाचक संख्या विशेषण झालं, संख्येचा क्रम दर्शवत आहे. आठवी इयत्ता. आठवी इयत्ता. आठवी हे काय झालं, क्रमवाचक क्रम दर्शवत आहे, त्यामुळे क्रमवाचक. आता आपण पाहणार आहोत आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे काय, ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे हे दाखवितात, यांना आवृत्तीवाचक विशेषणे म्हणतात. म्हणजे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली गेलेली आहे हे काय दाखवतं, आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे परत, म्हणजे आता उदाहरण घेते मी तुम्हाला. म्हणजे 30 संख्या पण कशी, चौपट, दसपट, दुहेरी, असं, याला काय म्हणतात, द्विगुणी, तिपेडी, चौघडी, यांना आवृत्तीवाचक असे म्हणतात. उदाहरणार्थ चौपट मुले. चौपट मुले हे चौपट काय झालं, आवृत्तीवाचक विशेष संख्या विशेषण झालं. उदाहरण दुसरं आहे दसपट मुले. दसपट म्हणजे पट आली का, चौपट, दसपट, चारपट हे आलं की काय होतं, आवृत्ती, म्हणजे त्या संख्येची आवृत्ती झालेली असते. चौथं उदाहरण आहे पहा, दुहेरी रांग. तिसरं उदाहरण आहे दुहेरी रांग. दुहेरी रांग हे काय झालं, आवृत्तीवाचक संख्या विशेषण झालं. आता पाहणार आहोत आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण. मग पृथकत्ववाचक संख्या विशेषणाची काय व्याख्या केली जाईल, प्रत्येक घटकाला वेगळे दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो. बघा, प्रत्येक घटकाला वेगळं दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो. मग उदाहरण घेऊया. उदाहरण आहे पहिलं, एक एक मुलगा. एक एक मुलगा. एक एक म्हणजे वेगवेगळा. पृथकत्व म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट वेगळी दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न केलेला असतो. दुसरं उदाहरण आहे 10 दहांचा गट. 10 दहांचा गट. 10 दहांचा हे पण काय आहे, पृथकत्ववाचक, वेगवेगळा गट. दोघा दोघांना. दोघा दोघांना हे पण काय आहे, पृथकत्ववाचक. प्रत्येक घटकाला वेगळे दर्शविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तसेच आता आपण संख्या विशेषणाचा शेवटचा उपप्रकार आहे पहा, अनिश्चित संख्या विशेषण. मग अनिश्चित म्हणजे काय आहे बरं, निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे वस्तूंची निश्चित संख्या माहित नसताना जी विशेषणे वापरली जातात त्यांना काय म्हणतात, अनिश्चित संख्या विशेषणे. मग ती कोणती आहेत बरं, पहा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगणार आहे कोणती कोणती विशेषणे आल्यावर ती अनिश्चित संख्या विशेषणे आहेत. तर पहा, सर्व, काही,
थोडे, इतर, पुष्कळ हे काय आहेत तर अनिश्चित म्हणजे सर्व. याच्यातून संख्या स्पष्ट असा संख्येचा उल्लेख होतो का? नाही, म्हणून हे अनिश्चित संख्या विशेषणे आहेत. सर्व, काही, थोडे, इतर, पुष्कळ. पण याच्यातून संख्या आहे काहीतरी हे तर माहिती होतं, त्यामुळे हे काय आहे? संख्या विशेषणाचाच उपप्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण. जर हे तुम्हाला संख्या विशेषणाचे 5ही उपप्रकार व संख्या विशेषण म्हणजे काय हे जर समजलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये विशेषणाचा 3रा उपप्रकार घेऊन. धन्यवाद.